नमस्कार, मी मृणालिनी योगा मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आजकालच्या बिझी लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आम्हाला योगा प्रॅक्टिससाठी किंवा व्यायामासाठी पुरेसा वेळच मिळत नाहीये. तर वेळ हा मिळणार नाहीये, तुम्हाला काढावा लागणार आहे. कारण काम आणि इतर गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत, तितकंच तुमचं आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. तर आज मी तुमच्यासाठी म्हणून 20 मिनिटाचं एक क्विक छोटंसं योगा रुटीन आणलेलं आहे, ज्यामध्ये सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम सगळ्याचा समावेश आपण केलाय. तर फार वेळ न घालवता एकत्रितपणे योगाभ्यासाला सुरुवात करूया. पहिल्यांदा सुखासनात बसून घ्या. पाठ, मान एकदम सरळ रेषेत, दोन्ही हात ज्ञान मुद्रेत, दोन्ही गुडघ्यांवर, डोळे बंद. दीर्घ श्वसन. 3 वेळा ओमचं उच्चारण. ओमचं उच्चारण करताना अकार, उकार, मकार तीनही येऊ दे. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे चांगले. ते तळ हात डोळ्यांवर ठेवायचे. हळुवारपणे चेहऱ्याचा मसाज करत हात खाली आणायचे, डोळे उघडायचे. सुरुवात करूया सूक्ष्म व्यायामापासून. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये, गुडघ्यांवर. सगळ्यात पहिल्यांदा मानेचे व्यायाम प्रकार. श्वास घेत मान मागे, जास्तीत जास्त मान मागे न्या, वर बघायचा प्रयत्न करा. श्वास सोडत पुढे, छातीला हनवटी टेकवायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, अगदी सरळ. श्वास घ्यायचा, श्वास सोडत उजव्या साईडला मान बेंड करायची जेवढी पॉसिबल तेवढी. श्वास घेत सरळ, श्वास सोडत डाव्या साईडला, सरळ उजव्या, सरळ डाव्या, अगदी सरळ. एकदा श्वास घ्यायचा, श्वास सोडत आपल्या उजव्या साईडला बघायचंय, जास्तीत जास्त मान उजव्या साईडला ट्विस्ट करा. श्वास घेत सरळ, श्वास सोडत डाव्या साईडला, सरळ उजव्या, सरळ डाव्या, अगदी सरळ. त्यानंतर खांद्याचे व्यायाम. दोन्ही हात समान मुद्रेमध्ये खांद्यांवर ठेवायचे, दोन्ही हातांचे कोपरे जुळलेले. श्वास घेत हात वर, मागे, खाली, फुल रेंज ऑफ मोशन मध्ये तुमचे हात फिरू दे. 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज, उलट दिशेने. खालून वर न्यायचे हात. रिलॅक्स, अगदी सरळ. दोन्ही हात समोर. दोन्ही हातांच्या बोटांचा व्यायाम करायचा आहे. अर्धवट मूठ बंद करायची, ओपन करायची. कंटिन्यू. रिस्ट रोटेशन, मूठ बंद करायची, आतल्या साईडने मनगट फिरवा. 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. कमरेसाठी व्यायाम करूया. साईड बेंडिंग. उजवा हात मॅटवर ठेवायचा आहे, डावा हात कानाच्या रेषेत सरळ वर. श्वास घ्यायचे, श्वास सोडत तुमच्या उजव्या साईडला बेंड व्हा. उजव्या हाताला वॉक करत पुढे न्यायचंय, जितकं पॉसिबल आहे तेवढं बेंड व्हायचंय. 3 काउंटसाठी होल्ड. 1 2 3. श्वास घेत सरळ, डावा हात खाली मॅटवर, उजवा हात कानाच्या रेषेत सरळ वर. श्वास घ्यायचाय, श्वास सोडत डाव्या साईडला बेंड व्हायचंय, जितकं पॉसिबल तेवढं बेंड व्हा. 3 काउंटसाठी होल्ड. 1 2 3. श्वास घेत सरळ, रिलॅक्स. ट्विस्टिंग करायचं आता. उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात कमरेच्या मागे ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डावीकडून मागे बॉडी ट्विस्ट करायची. जेवढं पॉसिबल तेवढी मागे बॉडी ट्विस्ट करा. 3 काउंटसाठी होल्ड. 1 2 3. श्वास घेत सरळ,
डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे. श्वास घ्यायचा एकदा आणि श्वास सोडत उजवीकडून मागे बॉडी ट्विस्ट. 3 काउंट साठी होल्ड. 1 2 3. श्वास घेत सरळ रिलॅक्स. दोन्ही पाय पुढे सोडून घ्यायचे. पायांसाठी व्यायाम. दोन्ही हात हिपच्या साईडला. दोन्ही पाय मॅटवर शेक करायचे चांगले आणि पायांचे स्नायू रिलॅक्स करून घ्यायचे. अगदी मोकळे करू द्या. मोकळे होऊ द्या. रिलॅक्स. नेक्स्ट अँकल रोटेशन. पायाचा पंजा आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या दिशेने स्ट्रेच करा. उजव्या साईडने पुढे न्या, डाव्या साईडने परत आपल्याकडे. 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. उठून उभं राहूया आणि सूर्यनमस्कारांकडे वळूया. सूर्यनमस्कार करण्यासाठी मॅटच्या अगदी सुरुवातीला उभं राहा, ताठ एकदम. श्वास घेत दोन्ही हात साईडने वर घ्यायचेत नमस्कार मुद्रेत. श्वास सोडत छातीच्या समोर प्रणामासन. श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ वर, बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन. श्वास सोडत हळुवारपणे पुढे बेंड व्हायचंय. जिथं शक्य आहे पायांना धरा आणि अजून शरीराला खाली खेचा. पादहस्तासन. दोन्ही हात दोन्ही पायांच्या साईडला ठेवायचेत. उजवा पाय मागे, पुढचा पाय काटकोनात असेल, मागचा पाय गुडघ्यापासून मागे जमिनीला टेकलेला. अश्वसंचालनासन. श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचे. पूर्ण बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये आणायचे. पोटाचे मसल टाईट करून घ्या. दंडासन. गुडघे खाली टेकवायचे, छाती आणि हनवटी खाली टेकवा. अष्टांग नमस्कार. श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे आणि वर बघायचा प्रयत्न करा. बेंबी पासूनचा वरचा भाग वरच्या दिशेने. भुजंगासन. श्वास सोडत मान आत घालायचे. पाठ आणि पाय एकदम सरळ करायचे. हिप वर. पर्वतासन. श्वास घेत उजवा पाय पुढे आणायचा दोन्ही हातांच्या मध्ये. अश्वसंचालनासन. श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे आणायचा. पाय एकदम सरळ करायचे. पायांना धरा आणि अजून शरीराला खाली खेचा. पादहस्तासन. श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत आणायचे. सरळ उठून उभं राहायचंय आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणामासन. आपल्याला सेम डाव्या पायाने सुद्धा करायचंय. प्रणामासन. श्वास घेत हस्त उत्तानासन, बॅक बेंडिंग. श्वास सोडत पादहस्तासन, फ्रंट बेंडिंग. दोन्ही हात पायांच्या साईडला ठेवायचे. डावा पाय मागे. अश्वसंचालनासन. श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचा. पूर्ण बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये आणायचे. पोटाचे मसल टाईट. दंडासन. गुडघे छाती आणि हनवटी खाली टेकवायची. अष्टांग नमस्कार. श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे. भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. पाय स्ट्रेट, पाठ स्ट्रेट, हिप वर. श्वास घेत डावा पाय पुढे आणायचा दोन्ही हातांच्या मध्ये. अश्वसंचालनासन. श्वास सोडत दुसरा पाय सुद्धा पुढे आणायचा. पादहस्तासन. श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ ताठ उभं राहायचंय. बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणामासन. रिलॅक्स. आता आपण योगासनांकडे वळूया. सगळ्यात पहिलं आसन आहे ताडासन. अगदी सरळ ताठ उभं राहायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करायची. तळ हात वर आकाशाच्या दिशेने. नजर समोर. श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे टाचा वर उंचवायचे. समोर एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करायचंय जेणेकरून शरीर पूर्ण बॅलन्स होण्यासाठी मदत होईल. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. श्वास सोडत हळुवारपणे टाचा खाली टेकवा. दोन्ही हात खाली. आपलं पुढचं आसन आहे त्रिकोणासन. दोन्ही पायात साधारणतः 2.5 ते 3 फुटाचं अंतर घ्यायचंय. उजवा पायाचा पंजा उजव्या दिशेने वळवून घ्यायचा. श्वास घेत दोन्ही हात खांद्याला समांतर. श्वास सोडत उजव्या साईडने खाली बेंड व्हायचंय. जितकं पॉसिबल तेवढं बेंड व्हा. डावा हात सरळ वर असेल.
मान वळवायची आणि नजर तुमची डाव्या हाताकडे. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. श्वास घेत सरळ. उजव्या पायाचा पंजा समोर वळून घ्या. डावा पायाचा पंजा 90 डिग्री मध्ये. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डाव्या साईडला बेंड व्हा. जितकं पॉसिबल तितकं. उजवा हात सरळ असेल. मान वळवायचे. नजर उजव्या हाताकडे वर. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. श्वास घेत अगदी सरळ. रिलॅक्स. दोन्ही पायातलं अंतर कमी करायचंय. आपलं पुढचं आसन आहे मलासन. खांद्या एवढं अंतर दोन्ही पायात घ्यायचंय. दोन्ही पायांचे पंजे दोन्ही दिशेला वळलेले. श्वास घेत दोन्ही हात वर नमस्कार मुद्रेत. श्वास सोडत हळुवारपणे आपल्याला खाली बसायचंय. जितकं शक्य तितकं खाली यायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या तुमचे दोन्ही हातांचे कोपरे दोन्ही गुडघ्यांच्या आतल्या साईडला असावेत. पाठीचा कणा मान एकदम सरळ रेषेत. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. दोन्ही हात मागे टेकवायचे. आपलं पुढचं आसन आहे बद्ध कोणासन. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवायचे आणि दोन्ही पाय आपल्या जास्तीत जास्त शरीराच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करून पायांवर बटरफ्लाय पोज फ्लॅपिंग करायचंय. 10 वेळा. मांड्या वर खाली करायच्यात. 1 2 3. पाठीचा कणा एकदम सरळ असू दे. 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आपलं पुढचं आसन आहे वक्रासन. त्यासाठी पाय अगदी दोन्ही पुढे सोडून घ्यायचे सरळ. पाठीचा कणा एकदम सरळ रेषेत. उजवा पाय गुडघ्यातून बेंड करायचा. उजवा हात मागे ठेवून द्यायचा कमरेच्या. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत उजवीकडून मागे बॉडी ट्विस्ट करायची मागच्या साईडला. डाव्या हाताचा कोपरा उजव्या गुडघ्याच्या साईडला आणा जेणेकरून शरीराला अजून छान पिळा पडेल. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. श्वास घेत सरळ. उजवा पाय सरळ. डावा पाय बेंड करायचा गुडघ्यातून. डावा हात मागे ठेवून द्यायचा. श्वास घ्यायचाय. श्वास सोडत डावीकडून मागे बॉडी ट्विस्ट. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. श्वास घेत सरळ. पाय पुढे सोडून घ्यायचे. आपलं पुढचं आसन आहे मार्जरी आसन. त्यासाठी टेबल टॉप पोझिशन मध्ये येऊया. खांदा ते तळ हात सरळ रेषेत. हिप ते गुडघा सरळ रेषेत. उजव्या हाताच्या मागे उजवा पाय. डाव्या हाताच्या मागे डावा पाय. मार्जरी आसन. श्वास घेत मान वर हिप वर. पोटाला खाली खेचायचंय. श्वास सोडत उलट मान आतल्या दिशेने हिप आतल्या दिशेने. पाठीच्या कण्याची वर कमान करायची आहे. अजून 2 वेळा. श्वास घेत मान वर हिप वर. पोट खाली. श्वास सोडत उलट मान आतल्या दिशेने हिप आतल्या दिशेने. पाठीच्या कण्याची वर कमान. लास्ट टाइम. श्वास घेत मान वर हिप वर. पोट खाली. श्वास सोडत उलट मान आतल्या दिशेने हिप आतल्या दिशेने. पाठीच्या कण्याची वर कमान. रिलॅक्स. पायात अंतर घ्यायचंय. मागून दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना जुळलेले. शशांकासन. श्वास घ्यायचे. श्वास सोडत हळुवारपणे हिप खाली ठेवायचे आणि पुढून हात ताणायचा प्रयत्न करा. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. हळुवारपणे श्वास घेत उठायचे. पाठीवर झोपून घेऊया. आपली पुढची आसनं पाठीवरची असतील. आपलं सगळ्यात पहिलं आसन आहे अर्ध हलासन. दोन्ही पाय एकमेकांना जुळवून घ्यायचे. दोन्ही हात हिपच्या साईडला खाली.
श्वास घेत दोन्ही पाय 90 डिग्री मध्ये वर उचलायचे. दोन्ही पायाचे अंगठे किंचित आपल्या दिशेने, आपलं पूर्ण लक्ष पायांच्या अंगठ्यांकडे. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. एकदा श्वास घ्यायचाय. श्वास सोडत हळुवारपणे पाय खाली आणायचे. रिलॅक्स. आपलं पुढचं आसन आहे पवनमुक्तासन. दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड करायचे. दोन्ही पायांना पोटावर आणायचंय. दोन्ही हातांनी पायांना घट्ट मिठी मारायची आहे. जास्तीत जास्त तुमचे पाय पोटावर दाबले जाऊ द्यात. श्वास घेत मान वर उचलायचे. दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये मान आणायचा प्रयत्न करा. 3 श्वासांसाठी आसन होल्ड. 1 2 3. श्वास सोडत मान खाली टेकवायचे. दोन्ही हात साईडला, पाय खाली. थोडस शवासन मध्ये शरीराला विश्रांती देऊया. दोन्ही पाय साईडला घ्या. दोन्ही हात हिपच्या साईडला, तळ हात सिलिंगच्या दिशेने वर. दीर्घ श्वसन. खालून वर असा एक एक अवयव तुम्हाला अगदी सैल सोडत यायचंय प्रत्येक श्वासासोबत. पहिल्यांदा पाय, कंबर, छाती, खांदे, दोन्ही हात, मान आणि चेहरा अगदी लूज सोडायचा आहे. दीर्घ श्वसन. थोडीशी हाताची पायाची हालचाल करायची. उजव्या कुशीवर यायचंय आणि उठून बसायचंय. आता आपल्याला प्राणायाम करायचंय. पाठीचा कणा एकदम सरळ असू दे. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत गुडघ्यावर, डोळे बंद. दीर्घ श्वसन. चेहऱ्यावर स्माइल असू द्या. डावा हात तुम्हाला ज्ञान मुद्रेतच ठेवायचे. उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची आहे. पहिली 2 बोटं खाली. अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचाय. 5 राऊंड करायचे आपल्याला अनुलोम विलोमचे. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचाय. डाव्या नाकपुडीने सोडायचंय. ज्या नाकपुडीने श्वास सोडताय त्याच नाकपुडीने परत श्वास घ्यायचा. दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. उजव्या नाकपुडीने परत श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने सोडा. 2 राऊंड झालेत. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्यायचाय. श्वास सोडायचा आहे. 3 राऊंड. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. 4 राऊंड. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचाय. उजव्याने सोडायचाय. परत उजव्याने श्वास घ्या. डाव्याने सोडा. 5 राऊंड पूर्ण झालेत. उजवा हात खाली ज्ञान मुद्रेत, डोळे बंद. एकदा दीर्घ श्वसन. चेहऱ्यावर स्माइल. 3 वेळा ओमचं उच्चारण. अकार, उकार, मकार तीनही स्पष्ट येऊ द्यात.
दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे चांगले. अलगदपणे दोन्ही तळ हात डोळ्यांवर ठेवायचे. चेहऱ्याचा मसाज करत हात खाली आणायचे. हरिओम. आशा करते की हा 20 मिनिटाचा सेशन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.